नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण दिवसभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। ठाकरेगडाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवेंना नरहरी झिरवळ यांचा पाठिंबा। गुळवेंचं काम करा, झिरवळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या सूचना। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी घेतली नरहरी झिरवळ यांची भेट। भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे खासदार तर नरहरी झिरवळ हे अजित पवार गटाचे आमदार आहेत। दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घेतल्यास आम्ही भुजबळ यांच्यासोबत जाणार। ओबीसी समन्वयक ईश्वर यांच्याकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी शुकशुकाट तर वडी गोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी समर्थकांची मोठी गर्दी। रास्ता रोको आणि जाळपोळ होत असताना अंतरवाली सराटीत शांतता। जालन्यातील ओबीसी आंदोलन प्रकरणी एकूण 37 जणांवर गुन्हे दाखल। जालना अंबड गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केल्यानं कारवाई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली। जालन्यात उपोषण स्थळी वैद्यकीय पथकाकडून हाके आणि वाघमारे यांची तपासणी। लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ आज जालन्यामधील अंबड बंदची हाक। अंबड शहरात बाजारपेठेतील सर्वच दुकानं बंद। लातूरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचं साखळी आंदोलन। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी। लक्ष्मण हाकेंच्या मागण्या मान्य करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत सत्तेवर नांगर फिरवू। ओबीसी व्हिजेटियन बहुजन परिषदेचा सरकारला इशारा आहे। परभणीच्या गंगाखेडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाची सरकारविरोधात निदर्शनं। शासनाकडे हाकेंचं उपोषण तातडीनं सोडवण्याची मागणी। नांदेडमध्ये सकल ओबीसी समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देण्याची मागणी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू। 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,256 अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणाची देखील मोठी संख्या आहे। नवी मुंबई पोलीस भरतीचं वेळापत्रक बदललंय। पावसामुळे मैदानी चाचणी घेणं योग्य नसल्यानं पोलीस आयुक्तांचा निर्णय। आज आणि उद्याची भरती प्रक्रिया आता 23 तारखेला होईल। मीरा भाईंदर आणि वसई विरारच्या पोलीस भरतीला आता पावसाचाच फटका बसलाय। मैदानामध्ये पाणी साचल्यानं शारीरिक चाचणी प्रक्रिया थांबली आहे। विदर्भ आणि कोकणाला आता हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिमी जास्त पाऊस झालाय। कोकणात विदर्भात मात्र पावसानं प्रमाण कमी राहिलंय, तर मराठवाड्यामध्ये 63% जास्त पाऊस। भंडारात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। भंडारा, मोहाडी, साकोली, तुमसर या तालुक्यात जोरदार पाऊस। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर दापोलीसह खेड आणि चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी ओढे नाले प्रवाहित। सांगली महानगरपालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत NDRF कडून प्रशिक्षण। आपत्ती व्यवस्थापन, पूर परिस्थिती नियंत्रणाबाबत जागृती। पहिल्याच पावसात बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहराजवळील नाल्यांना पूर। नाल्याची सफाई न झाल्यानं काठावरील घरात पाणी। पुण्याच्या भोरमध्ये महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत। क्रेनच्या सहाय्यानं हार घालत भोर शहरात ठिकठिकाणी जंगी स्वागत। नांदेडमध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली। आभार बैठकीमध्ये झालेल्या रडानंतर आरोप प्रत्यारोप। भाजप महानगर अध्यक्षांनी काँग्रेस उमेदवाराला मदत केल्याचा आरोप। अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघावर भाजपचा दावा। भाजप पदाधिकाऱ्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। वरुड मोर्शी मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा, कार्यकर्त्यांनी केली मागणी।
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पैशांचा वापर नाशिकचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा आरोप तर भाजपनं कुठलाही संपर्क केला नसल्याचं स्पष्ट. साताराच्या महाबळेश्वरमधील झाडणीतील 620 एकर जमीन खरेदी प्रकरणात नोटीस. जीएसटी आयुक्त चंद्रकांत वाळवेसह 8 जणांना नोटीस पाठवली. 20 जूनला कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश. भंडाऱ्यात भाजपच्या वतीनं नाना पटोलेंच्या अकोल्यातील कृतीचा निषेध करण्यात आलाय. गांधी चौकात पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाना पटोलेंविरोधात ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक. पटोले यांचे पोस्टर फाडत केलं निषेध आंदोलन. नाना पटोले माझे दैवत, मी त्यांचे पाय धुतले आणि पुढेही धुणार, राजकारण करू नका. शेगावच्या कालखेडमधील पटोलेंचा समर्थक विजय गुरव यांची प्रतिक्रिया.